माझा आवाज आपल्यापर्यंत क्लिअर पोहोचत असेल? ओके, थँक्यू आदरणीय शिवभक्त विनोद पगार सरजी, नमस्कार, धन्यवाद. अगदी 2 मिनिटात आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक आज आपण बघणार आहोत, की आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी PDF कशा तयार करू शकतो. आकर्षक PDF आपल्या विद्यार्थ्यांसाठी PDF. तोपर्यंत मित्रांनो मी एक विनंती करतो, की हा व्हिडिओ आपण शेअरमध्ये गेल्यानंतर आपल्या विविध जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सवर आपण शेअर करा. अगदी 1-2 क्षणात आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक आज आपण बघणार आहोत. ही कंटेंट निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला नोट्स द्यावे लागतात आणि त्या नोट्स कशा तयार कराव्यात विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपल्या कार्यालयीन उपयोगासाठी सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे नोट्स, आपल्याला डॉक्युमेंट्स, PDFs आपल्याला तयार करावे लागतात. आणि त्या कशा तयार कराव्यात त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, अगदी आपल्या मोबाईलचा वापर करून, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर पद्धतीचं एक PDF नोट्स आपण कशा तयार करू शकतो. सुंदर तंत्र आहे, प्रत्येकाच्या उपयोगी आहे. अगदी वर्गशिक्षक असेल किंवा क्लार्क असतील, विद्यार्थी असतील, मुख्याध्यापक असतील, सर्वांना उपयुक्त असा हा आजचा टॉपिक असणार आहे. माझी विनंती असेल की आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण 144 च्या जो काही क्वालिटी असते त्यावर न बघता, जर आपण वरती 3 डॉट तुम्हाला दिसत आहेत त्यावर क्वालिटीमध्ये तुम्ही गेला तर 240, 360 या क्वालिटीमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर उत्तम पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील, समजतील. 360 आणि 480 यावर जर तुम्ही बघितलं तर उत्तमच, अतिशय उत्तम क्वालिटी तुम्हाला त्या व्हिडिओची दिसणार आहे. परंतु आपल्या परिसरामध्ये आपल्याकडे उपलब्ध जी काही इंटरनेटची जी काही स्पीड आहे त्यानुसार आपण तो कमी ठेवला तरी चालेल, परंतु 240 पर्यंत आपण ठेवू शकतात. 240 उत्तम आहे, जेणेकरून आपल्याला सर्व टेक्स्ट आणि फॉन्ट जे काय आहेत ते क्लिअर दिसतील. ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. आपली वेळ झालेली आहे आणि आपण आपल्या वेबिनारला आता सुरुवात करणार आहोत.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी रवींद्र गुरव या राज्यस्तरीय ICT प्रशिक्षण संदर्भात आपले सर्वांचं या प्रशिक्षणामध्ये मनापासून स्वागत करतो. सर्वांना नम्रतेने वंदन करतो, प्रणाम करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये ई कंटेंट तयार करणं किती महत्त्वाचं आहे आणि हे ई कंटेंट प्रत्येक शिक्षक बंधू भगिनीला तयार करता आलंच पाहिजे. मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी रिपीट करतो. मित्रांनो, आज आपल्याला अध्ययन अध्यापन करताना, वर्गात अध्यापन करताना एखाद्या पोस्टरवर आकृती काढून दाखवणं, फळ्यावर आकृती काढून दाखवणं हे 100% प्रभावी आजच्या परिस्थितीला ठरणार नाहीये. आज अतिशय ॲडव्हान्स अशा पद्धतीचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एखादी संकल्पना, एखादी क्लिष्ट संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना सहज समजवू शकतो. सहज समजू शकतो. जर तुम्ही विज्ञानाचे शिक्षक असाल आणि आपल्याला हाऊ डज ह्युमन हार्ट वर्क, एखादं ह्युमन हार्ट काम कसं करतं हे जर समजा तुम्ही फळ्यावर समजवलं, समजेल, नो डाऊट तुमचं कौशल्य आहे, समजेल. परंतु हेच जर समजा तुम्ही एखाद्या इमेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, एखाद्या GIFच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेझेंट केलं तर 100% ते प्रभावी ठरणार आहे, यात सुद्धा शंका नाही. आणि मित्रांनो, इमेजेस, व्हिडिओज, PPTs, डॉक्युमेंट्स, PDFs या सगळ्या गोष्टी, ऑडिओ या सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत. आणि आपण एवढे लकी आहोत की आपण या सगळ्या गोष्टी स्वतः तयार करू शकतो. आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आज आवश्यकता नाहीये. अगदी सहज आपण त्या तयार करू शकतो. आपल्याकडे ज्ञान आहे, अध्यापन करण्याचं कौशल्य सुद्धा आहे. परंतु त्याला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली, या तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर 100% आपण अतिशय उत्तमरित्या आपलं अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम करू शकतोय. आणि मित्रांनो, यासाठीच या सगळ्या गोष्टींचा आपला एक प्रयत्न आहे. मला माहिती आहे मी कदाचित एक्सपर्ट नसेल, परंतु माझ्याकडे जे अल्पसं आहे, जे थोड्याफार प्रमाणात आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं. आपल्यापर्यंत ते पोहोचावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून मी या प्रकारचे वेबिनार्स आयोजित करतोय की ज्या माध्यमातून आपण नक्कीच आपलं अध्ययन अध्यापन जे आहे ते प्रभावी आपण करू शकणार आहोत. मित्रांनो, आणि रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण अगदी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून यासारखे अनेक असे कोर्सेस आपण राबवलेले आहेत आणि ट्रेनिंग सुद्धा घेतलेले आहेत. अनेक फ्री वेबिनार्स सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि काही पेड सुद्धा घेतलेले आहेत. त्यापैकी चला बनवूया ICTच्या बॉस असेल, ICT सुपर 30 असेल, ICT मास्टर सुपर कोर्स असेल, ICT मास्टर कोर्स 2 असेल, ICT मास्टर कोर्स 3 असेल, असे कोर्सेस आपण राबवलेले आहेत आणि अनेक फ्री वेबिनार सुद्धा आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, मी थोडक्यात माझा परिचय करून देतो. माझे बंधू भगिनी मला या ठिकाणी ओळखतात, परंतु जे नवीन या ठिकाणी सदस्य आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्यासाठी माझा परिचय करून देतो. मी रवींद्र अरुण गुरव. माझे शिक्षण MA इंग्लिश आणि BEd आहे आणि रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन ही एक NGO मी चालवतो. नेमसुशील विद्यामंदिर तळोदा या ठिकाणी मी मागील 12 वर्षापासून अध्यापनाचे काम करतोय, सेवा करतोय. मागील 8 ते 9 वर्षापासून ई कंटेंट निर्मितीचे प्रयत्न मी करतोय. YouTube चॅनल्सच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून. YouTube चॅनल्सवर सुद्धा मी अनेक व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि त्या अनेक अशा व्हिडिओजमधून मला लक्षात आलं की अनेक वेळा मी काय चुका केलेल्या आहेत, काय मी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, यावर मी थोडंसं परीक्षण केलेलं आहे. आणि
डूज अँड डोंट आपण ज्याला म्हणतो, काय करावं आणि काय करू नये, या गोष्टी मला या लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर शिकायला मिळालेल्या आहेत. आणि त्या गोष्टी आपल्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत कशा पोहोचवता येतील, याच्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. मित्रांनो, माझं एक छोटंसं मिशन आहे. माझे मिशन आहे की महाराष्ट्रातील कमीत कमी 10,000 शिक्षक बंधू भगिनींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन आणि अध्यापन करण्यास सक्षम करणे. येस, ओनली 10,000. इट मे बी अ स्मॉल और बिग मिशन, आय डोंट नो, बट इट इज ऑनेस्ट मिशन. एक प्रामाणिक मिशन आहे, अभियान आहे, मिशन आहे की यामध्ये कमीत कमी 10,000 शिक्षकांपर्यंत मला पोहोचायचे आहे, की ज्यांना अध्ययन आणि अध्यापन करताना या तंत्रज्ञानाच्या सकारात्मक प्रभावी वापर करता आला पाहिजे. सांगताना मला आनंद होईल मित्रांनो की लॉकडाऊन ते आजपर्यंत मी हजारो शिक्षकांपर्यंत पोहोचलेलो सुद्धा आहे. जवळपास 1200 शिक्षकांपर्यंत मी हे कौशल्य पोहोचवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा मी हा 10,000चा जो काही फिगर आहे तो मी गाठेल आपल्या सर्वांच्या मदतीने, सहकार्याने. कारण मित्रांनो, हे 10,000 शिक्षक 10 लाख विद्यार्थी घडवू शकतात. 10,000 शिक्षक 10 लाख विद्यार्थ्यांना घडवू शकतात, एवढी क्षमता या 10,000 शिक्षकांमध्ये आहे. आणि त्यातले आपण आहात, 100% आपण त्यातले आहात, की आपल्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे, ताकद आहे, क्षमता आहे, ज्ञान आहे, कौशल्य आहे, की तुम्ही हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांना घडवू शकणार आहात. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना मनापासून वंदन करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. मित्रांनो, हा माझा परिचय होता आणि आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, तो टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तो टॉपिक म्हणजे कोणता? तर PDF तयार करणं. हाऊ टू मेक PDF बाय युजिंग मोबाईल, सिम्पली मोबाईल. एक मोबाईलचा वापर करून आपण एक सुंदर पद्धतीच्या आपण ई कंटेंट कसं तयार करू शकतो. ई कंटेंट इन द सेन्स आपण काय करू शकतो की त्यामध्ये एखादा PDF असेल, नोट्स असतील, आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला अनेक वेळा नोट्स द्यावे लागतात आणि ते नोट्स देण्यासाठी आपल्याला काही खटाटोप करावी लागते किंवा अनेक वेळा आपल्याला इकडून तिकडून आपल्याला जुळवाजुळव करावी लागते. परंतु मित्रांनो, अशा प्रकारचे सुंदर आणि आकर्षक असे PDF नोट्स आपण सुद्धा तयार करू शकतात आजच्या सेशन नंतर. तर नक्कीच तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल. तर आपल्यापैकी किती लोकांना आवडेल जाणून घ्यायला PDF तयार करून घ्यायला किती लोकांना आवडेल? कृपया एस टाइप करायचे. आपल्याला आवडत असेल नक्कीच आजचे सेशन आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, ज्यामध्ये आपण PDF नोट्स कशा तयार कराव्यात हे आपण बघणार आहोत. ओके, मला या ठिकाणी काही लाईव्ह चॅट्स मध्ये दिसतंय. आदरणीय विनोद पगार सरजी नमस्कार, आदरणीय कांबळे सरजी नमस्कार, आदरणीय शिकरे सरजी नमस्कार, आदरणीय पावरा चंदन सर नमस्कार, आदरणीय राठोड सर गुड इव्हनिंग सर, आदरणीय ओके व्हेरी गुड येस. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करणार आहोत अगदी वेळ वाया न घालता. सर्वात आधी मी काय करतो, माझ्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती आपल्यासमोर प्रेझेंट करतो. आपल्या मोबाईलची स्क्रीन या ठिकाणी मी शेअर करतो, जेणेकरून आपल्याला येस समजेल. या माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसते. सगळ्यात आधी आपल्याला WPS हे एक ॲप आवश्यक आहे. ऑल इन वन हे ॲप आहे. काल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या उल्लेख करत असताना मी या ॲप बद्दल माहिती दिली होती. त्याचबरोबर इन्स्टॉल कसं करावं हे सुद्धा मी या ठिकाणी सांगितलं होतं. WPS इट इज व्हेरी युजफुल, व्हेरी युजफुल ॲप फॉर एव्हरीवन. प्रत्येकाला अतिशय उपयुक्त असं ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून आपण अतिशय सुंदर पद्धतीने, अतिशय
सुंदर पद्धतीने आपण पीपीटी तयार करू शकतो, डॉक्युमेंट्स तयार करू शकतो, MS एक्सेलवर काम ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीचे काम करू शकतो, PDF तयार करू शकतो, सगळ्या गोष्टी. चला आपण एकदा पुन्हा बघूया. हे ॲप मी ओपन करतो. सर्वात आधी इन्स्टॉल करून दाखवतो कोणत्या पद्धतीने आपल्याला ते इन्स्टॉल करायचे आहे. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आपण जातो मित्रांनो. अगदी बेसिक पासून मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून प्रत्येक सदस्याला अगदी सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत, असा माझा प्रामाणिक उद्देश असतो आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी WPS हे आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यातला बघा पहिला जो ऑप्शन आपल्याला दिसतोय तो आपल्याला ओपन करायचा आहे. मी ऑलरेडी त्याला इन्स्टॉल करून घेतलेला आहे आणि म्हणून मला तो या ठिकाणी दाखवतोय ओपन, म्हणून मला या ठिकाणी तो दाखवतोय ओपन. परंतु आपण जर समजा हे ॲप ओपन केलं, हे ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर आपल्याला या ठिकाणी तो दाखवेल इन्स्टॉल. ओके, तर आपण या ठिकाणी काय करायचे, ओपन करायचे आहे. येस, आपलं ॲप आता ओपन होतंय. सुरुवातीला तुम्हाला काही जाहिराती दिसतील वगैरे, ते आपण तुला निग्लेक्ट करू शकतो, डोंट वरी. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा हे ॲप इन्स्टॉल करणार तेव्हा तुम्हाला काही सेटिंग्सला तो परमिशन विचारेल, काही तुमच्याकडून परवानगी मागेल, तर आपल्याला अलाउ करायचे आहे. कारण अलाउ केल्याशिवाय आपल्याला पूर्ण त्याचा लाभ घेता येणार नाही. अलाउ करायचे आहे. सुरक्षित ॲप आहे, काही हरकत नाही, मी सुद्धा वापरतोय. अनेक माझे शिक्षक बंधू भगिनी या ॲपचा वापर करून उत्तम पद्धतीचं काम करतायत. सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कार्यालयीन उपयोगासाठी वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपण या ॲपच्या माध्यमातून करू शकतो. हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा हा प्लसचा सिम्बॉल दिसतोय, प्लस. अगदी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा जेव्हा तुम्हाला हा प्लसचा सिम्बॉल दिसतो तेव्हा तेव्हा याचा अर्थ होतो की हे ॲप या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते वापरू शकतात, मीन्स ॲड करू शकतात. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी ॲड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय प्लसचा सिम्बॉल दिसतोय, प्लस. प्लसवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी दिसेल डॉक्युमेंट्स, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, स्प्रेडशीट, PDF, मेमो, स्कॅनर. मला या ठिकाणी आधी नोट्स तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर मी काय करेल, PDF मध्ये तयार करेल. आज आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक डॉक्युमेंट्स कसा तयार करावा, डॉक्युमेंट्स तयार केल्यानंतर त्याच्या PDF मध्ये कसं रूपांतर करावं, हाऊ टू कन्वर्ट our document into PDF. So first of the thing is that how to make docs or means documents कसा तयार करावा, डॉक्युमेंट्स कसे तयार करावं ते आपण बघणार आहोत सुरुवातीला आणि त्यानंतर आपण बघणार आहोत PDF कशा पद्धतीने तयार करावी. येस, या WPS संदर्भात आपले काही